ब्रेक नंतर 0 आवरच्या भागात आपलं स्वागत आहे। मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय आंदोलन, मुस्लिम संघटना विरोधात सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका, नरेंद्र मोदींना कट्टर विरोध ते बिनशर्त पाठिंबा, कधी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक तर कधी भाजपशी संधान, तर कधी मशिदींवरील भोंग्यांविरोधात एल्गार। 2006 सालच्या पक्ष स्थापनेपासून आत्तापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय वाटचालीत अशा वेगवेगळ्या किंवा काही वेळा विसंगत भूमिकांचा प्रवास राहिलाय। त्यातच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या राज्यात तापलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी रोखठोक वक्तव्य केलंय। बघूया। महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, त्या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना। बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत। मी नेहमी सांगत आलो, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%। उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा। बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात, आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात, पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही। मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा। आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये या मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत, बाहेरच्या मुलांना का मिळतं? मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात। म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय। आणि भरकटणं नुसतं नाही आहे, हे विष कालवणं आहे। लहान लहान मुली बोलत होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, हे भीषण आहे। आपण असल्या गोष्टी उत्तरातल्या युपीमध्ये, बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी। हे लोण महाराष्ट्रात यावं, म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे, याच्यासारखं दुर्भाग्य नाही। राज्य सरकारचा निधी हा परप्रांतीयांवर खर्च होतो, या राज ठाकरेंच्या आरोपांवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी गंभीर टीका केली आहे। समाज दुभंगण्याची वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंना टाळा लावून त्यांना तुरुंगात टाकावं अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे, ती पाहूयात। अशा व्यक्तींना मी असताना म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे, कारण हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना सर आतमध्ये टाकून मोकळा झाला पाहिजे। महाराष्ट्रातला माणूस सुद्धा यूपीमध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस ओरिसामध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे। समाज दुभकला की देश दुभकतो। त्याच्यामुळे UAPAचा कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट तो यांना लागला पाहिजे। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला प्रश्न, राज्य सरकारचा निधी परप्रांतीयांवर खर्च, राज ठाकरेंचं हे वक्तव्य समाज दुभंगवणारे, प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याशी सहमत आहात का? होय किंवा नाही? एकीकडे आज सकाळी हे झालं, मात्र महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज धाराशिवमध्ये एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले। यावेळी मराठा आंदोलकांचे शिष्टमंडळ राज यांना भेटण्यास आले, मात्र राज ठाकरेंची भेट न झाल्यानं चिडलेल्या आंदोलकांनी हॉटेलमध्ये ठिय्या दिला। त्यांना उपस्थित मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान मराठा आंदोलकांनी घोषणाबाजीही सुरू केली। यावेळी राज ठाकरेंनी कोणत्याही पदाधिकारी न पाठवता स्वतः मराठा आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी खाली आले।
त्यांनी मराठ्यांचं ऐकून घेण्याची तयारीही दाखवली. घोषणाबाजी करू नका, माझ्याशी बोलण्यासाठी वर या, असं आंदोलकांना सांगितलं. स्वतः राज ठाकरे बोलण्यासाठी आल्यामुळे आता मराठा आंदोलकही त्यांच्यासोबत संवाद साधतील असं वाटत होतं. पण झालं असं की मराठा आंदोलक आणखी आक्रमक झाले. घोषणाबाजी करत हॉटेल बाहेर आले आणि तिथेच संध्याकाळपासून ठिय्या दिलाय आणि ते ठिय्या आंदोलन अद्यापही सुरू आहे. त्यामुळे सध्या राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून आणखी पोलीस फौजफाटाही मागवण्यात आलाय. पोलीस प्रशासन, मनसे पदाधिकाऱ्यांकडून आंदोलकांची मनधरणी करण्यात येते. पण राज ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी मराठा आंदोलकांची मागणी आहे. पाहूयात. मराठा समाजाची डोकी भडकवली जाते. मग ते राजसाहेबांनी आम्हाला सांगावं आमची डोकी कोण भडकवतोय आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय. त्यांची भूमिका जर आम्हाला पटली नसेल तर इथून पुढे त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक नेत्याचा आणि पक्षाचा आम्ही या मराठा समाज म्हणून निषेध केला जाईल. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केवळ राज ठाकरेंनाच आज टार्गेट केलंय असं नाही, तर उद्धव ठाकरेंनाही निशाण्यावर घेतलंय. खरी शिवसेना कुणाची यावरूनच कायदेशीर लढा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकरांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालांमधील स्ट्राईक रेटवरून गणित मांडलं आणि झालेल्या मतदानाचं विश्लेषण करत खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं म्हटलंय. तसंच लोकसभेत उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लिम मतांमुळे वाढल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. तर आंबेडकरांच्या या वक्तव्यावर ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पलटवार केलाय. पाहूयात. शिवसेनेची मतं आहेत, जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसैनिक आता खरा शिवसेना मानतोय. जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम याच्यामुळे वाढलेला आहे. सर, प्रकाश आंबेडकर म्हणाले की उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेकडे गेली आहेत आणि उद्धव ठाकरेंना मतं मिळाली आहेत, ती मुस्लिम मतं मिळाली, त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट वाढला. ते विद्वान आहेत, पण त्यांची प्रज्ञा नेहमी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या हरवलेली असते आणि ती अशीच हरवते म्हणून त्यांचं कायमचे वंचित राजकारणात राहिले. ते दुसऱ्याच्या पायात खोडा घालणं एवढंच त्यांचं काम आहे. स्वतः एकही जागा जिंकू शकत नाहीत. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, आश्चर्य आहे. परप्रांतीय आणि जातीबाबत राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून वाद होत असताना राज ठाकरेंनी आज आणखी एक मोठा निर्णय घेत सर्वांनाच राजकीय धक्का दिला. विधानसभा निवडणुकीची अद्याप घोषणाही झालेली नसताना त्यांनी मनसेच्या 2 उमेदवारांची घोषणाच करून टाकली. शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे. राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. 13 जून रोजी राज ठाकरेंनी स्वबळावर मनसे विधानसभेच्या 250 ते 250 जागा लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी आज उमेदवारांची घोषणा करून निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. दरम्यान या उमेदवारीवर उमेदवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण बघूया. पक्षाचा आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि मला पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी खात्रीने सांगतो की शिवडी मतदारसंघातील लोक निश्चितपणे ह्यावेळेला राज ठाकरे साहेबांच्या उमेदवाराचा विचार करतील आणि विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून बाळा नांदगावकरला पाठवतो. साहेबांचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी आहे, कारण साहेबांबरोबर मी गेली 33 वर्ष काम करतो आहे आणि साहेबांनी त्याची मला पोचपावती दिली आहे आणि साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे
तो विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवार निश्चितपणे विजयी होईल याची मला खात्री आहे. शरद पवारांनी अनेक वेळा राज्याचे राजकारण समर्थन देऊन किंवा काढून बदललेले आहे. त्यामुळे एका आठवड्यात 2 वेळा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट दिसते तितकी साधी असेलच असे नाही. आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 22 जुलै रोजी आरक्षण प्रश्नी पवारांनी शिंदेंशी चर्चा केली होती. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी पुन्हा वर्षा बंगल्यावर शरद पवारांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर धारावी रिडेव्हलपमेंट प्रकल्पाचे प्रेझेंटेशन करण्यासाठी अदानी समूहाचे 2 अधिकारीही असल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवारांनी मात्र मी वर्षा बंगल्यावरून भेट घेऊन निघालो तेव्हा अडानींशी संबंधित 2 व्यक्ती तिथे आले होते असं स्पष्टीकरण एबीपी माझाला दिलं होतं. गौतम अडानींचे शरद पवारांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं सांगितलं जातेच, पण धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ठाकरे पक्षाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे जर धारावी बाबत शरद पवारांची मुख्यमंत्र्यांची भेट झाली असेल तर हा महाविकास आघाडीसाठी भूकंप ठरण्याची शक्यता आहे. आता ही भेट फक्त अडानींच्या प्रकल्पासाठी होती की त्याला शिंदेंसोबत राजकीय चर्चेची काही किनार होती की जागा वाटपाची वेळ आल्यावर महाविकास आघाडीतील मित्रांचे बीपी वाढवून ठेवण्यासाठीची खेळी की मग अजून चौथे कुठले तरी कारण असो. शरद पवार आणि एकनाथ शिंदे भेटीवर ठाकरे पक्षानं काय प्रतिक्रिया दिलीये ती पाहूया. माननीय पवार साहेब दिल्लीत असतात, तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. तुम्ही अडाणीचे जे काही लोक होते म्हणतात त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. त्यांच्या गाठीबिटी जर वर्षा बंगल्यावर झाल्या असतील त्या संदर्भात आम्ही मत व्यक्त का करावं. पण नक्कीच धारावी संदर्भात, धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात कोणताही प्रकारचा घोटाळा किंवा मुंबईची लूट शिवसेना होऊ देणार नाही. आमच्यावर किती दबाव आले, इशारे, धमक्या किती आल्या तरी फक्त धारावीच्या बदल्यामध्ये मुंबईतले जे 20 भूखंड अडाणींना देण्याचा जो डाव सुरू आहे वर्षा बंगल्यावरून आणि त्याला इतर काही राजकीय पक्ष अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत आहेत. 0 ओव्हरमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पाहणार आहोत राज ठाकरेंच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया आणि कौल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.